हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजची आमची संडेच्या निमित्त आम्ही नवीन रेसिपी बनवत आहे नाश्त्यासाठी. ती आहे आमची हिरव्या दाण्यांची म्हणजे तुरीच्या सोल्यांची ही कचोरी आहे. खूप सुंदर अशी ही होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर इथे 1 वाटी आपण सोले घेतलेले आहेत. तर आपल्याला हे सोले छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. गॅस आपण फास्ट करूया आणि छान याला भाजून घ्यायचे आहेत. फिरवत राहायचं आहे. दाणे आपले छान भाजून झालेली आहेत. आता लागणारा मसाल्यासाठी 1 चम्मच जिरे, 1 चम्मच सोप आणि 1 चम्मच धने छान भाजून घ्यायचे आहेत. अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे. हे आपल्याला मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान बेसनचा सुगंध येत नाही तोपर्यंत. 3 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे. हे माझं मेजर माप आहे या वाटीने. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आवश्यकतेनुसार ऑइल घालायचं आहे. इथे मी अर्धा वाटी ऑइल घेतलेलं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता मैद्याचा गोळा आपला हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि हा थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया. जिरे, सोप आणि धनी हा मसाला आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार करून घ्यायची. भाजलेले दाणे आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच ऑइल घालायचं आहे. ऑइल छान गरम होऊ द्यायचं आहे. आपण कचोरीसाठी जो मसाला वाटून घेतलेला आहे तो या गरम तेलामध्ये घालायचा आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. परतून अर्धी वाटी बेसन भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला तेलात. हा पूर्ण मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तेलामध्ये मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे. इथे आपण मसाले घालणार आहोत. अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट. हे सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. मसाले छान परतून झालेले आहेत. आता वाटलेले दाणे हे इथे आपण घालणार आहोत. सर्व बारीक केलेले दाणे हे घालून घ्यायचे आहेत आणि सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडी साखर घालणार आहोत. साखरेमुळे या कचोरीला खूप छान टेस्ट येते. छान बारीक कट केलेला खूप सारा कोथिंबीर घालायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला छान याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. ज्याने मैदा देखील आपला खूप छान सॉफ्ट झालेला आहे. छोटे छोटे गोळ्याचे आपल्याला अशा आकाराचे छान काटावर दाबून छान पुरी बनवायची आहे. गोळा आपल्याला उंड्यामध्ये ठेवायचा. मिश्रण आपल्याला दोन्ही हाताने प्रेस करून आतमध्ये छान सारण भरायचं आहे आणि दोन्ही हाताने अशा काट वरती करून दाबून दाबून एकजीव असं तोंड जवळ आणायचं आहे आणि हलकसं प्रेस करून छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. वरचं हे थोडंसं तोडून घ्यायचं आहे. उरलेला भाग कणिक हे तोडून घ्यायचं आहे आणि असं प्रेस करून हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा आहे आणि हाताने असं काटाला प्रेस करायचं आहे. मधात दाबायचं नाही, जेणेकरून तेलात आपली कचोरी फुटायला नको. बघू शकता अशा प्रकारे मी इथे कचोरी तयार करून घेतलेली आहे. आपल्याला कचोरी ही लाटायची नाही आहे, तर हातावरच छान तयार करून घ्यायची आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. ऑइल पण छान आपलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला मंद आचेवर एक एक कचोरी छान तेलामध्ये सोडायची आहे. बघू शकता आपली कचोरी किती सुंदर तेलामध्ये टम्म फुगलेली आहे आणि कुरकुरीत देखील होणार आहे.
तेल थोडं थोडं वरती असं प्रेस करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कचोरी ही आपल्याला मंद आचेवरच तळायची आहे, जेणेकरून तेलात आपली ही छान टम फुगेल. आणि आपल्याला ही उलटून घ्यायची आहे. बघू शकता खालचा भाग किती सुंदर झाला. आजची ही आपली दाण्यांची कचोरी तयार झालेली आहे. बघू शकता खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मुलांना देखील करून घाला, खूप आवडेल. आजची ही रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.